चमक चमक भरल्यासारखं होतंय मध्ये मध्ये. भाऊनी नवीन हेअरकट केलाय. दिस इज माय प्रोफाईल. किती वेळ लागला अक्षू पार्किंग शोधायला? 15 मिनिटं. काम व्हायला पाहिजे. 2 मुलं 1 मुलगी, त्यांना काहीच नाही माहित. हे काहीतरी रामेन अँड फो. विनोद चानीच्या सूपची जाम भारी वाटते. आंबट लागतं थोडं. वेलकम बॅक टू व्लॉग 21. वाशीला जायचं आहे तर तुम्हाला दाखवेनच दिवस कसा जातोय. पण विषय असा झालाय, इकडे जिथे पाय आपला अटॅच होतो ना वरच्या बॉडीला, तिथे काय माहीत का असं चमक भरल्यासारखं होतंय मध्ये मध्ये. माहीत नाही काय विषय आहे नक्की, पण चालता असं होतंय. त्यामुळे मला चालायचे तर होते 5000 स्टेप्स, बट ते होऊ नाही शकत कारण उगाच अननेसेसरी स्ट्रेस देईन तर मग ड्राईव्ह तरी कसं करणार. त्यामुळे अजून एक 5-10 मिनटं चालतो आणि मग घरी जाऊन थोडं स्ट्रेचिंग करावं लागेल. ओके, तर आपण निघालोय आता. थोडासा उशीर झाला पण ठीक आहे, निघालोय आता. माझा जो मित्र आहे ज्याच्यासोबत वर्कआउटचा ब्लॉग वगैरे टाकलेला आहे, चिकू, त्याला आपण भेटू. भावाचा नवीन शॉप ओपन झाला आहे, म्हणजे शॉप शिफ्ट झाला आहे आणि त्याने थोडं अपग्रेड केलं आहे. भाऊनी नवीन हेअरकट केलाय. काय रे, नवीन हेअरकट? येस सर. कैसा लग रहा है माइक? ये आप माइक में बोलो, कैसा लग रहा है आपको ये बाल झड़ा के? एवढा हलकं वाटतं ना भावा केस कापून. कुठं कापले? त्याच्याकडूनच कापले. मयुरेशकडे. बाकी सर कुठे फिरताय? चाललंय मी वाशीला. सही आहे एकदम. चिकना दिसतोय. फार एकदम सेटअप बिटअप. चिकना. दिस इज माय प्रोफाईल. काकू लवकरच लग्न लावून देतच वाटतं. नाही लग्न बिग्न कुठं करतो भावा एवढ्या लवकर. 1 तारीख काल झालेली आणि काल मी तुला बोललो होतो ये, बट तू काय आला नाही ओपनिंगला. मला मम्मी पण मला बोलली. मी आदल्या दिवशी येऊन गेलो. मला माहिती आहे, बोले 1 तास थांबलेला तो. हा, थांबलेलो. आदल्या दिवशी थांबलेला पण काल नाही आला. अरे काल मी घरातून बाहेरच नाही पडलो. अशी मम्मी मला बोलली आता येताना. कारण की काय झालं, स्नॅपचॅट ओपन झाला आणि तुझे मील्स तुम्हाला पाठवायचा का पहिले मे बी 19 मध्ये का 20 मध्ये, हा. लॉकडाऊनच्या आधी. हा. आणि मी तुला मील्स पाठवायचे ते मला फोटोज भेटले हा. आणि मी मम्मीला दाखवले. हा. त्या मम्मी म्हटली हा शाणा आला का नाही. झालं नाही अजून काम तुझं? अरे तो प्रोसेसर खराब झालाय पण अंडर वॉरंटी आहे ना, मग जाऊन सबमिट करायचंय फक्त, मग ते नवीन सेंड करतील. तर वाशीला आलोय. पार्किंग शोधायलाच किती वेळ लागला अक्षू पार्किंग शोधायला? 15 मिनिटं. 15 नाही, मला वाटते 20-25 मिनिटं गेले असतील पार्किंग शोधत. आता तरी आय थिंक एक पाय दुखायला लागला एवढे. अर्धा किलोमीटर लांब लावले गाडी, पण काय ऑप्शन नाही ना. आता बघू प्रोसेसरचं काय होतंय, बघूया. काम व्हायला पाहिजे. कसं एकदा सबमिट झाला ना की मग रिप्लेसमेंट येईल. फक्त रिप्लेसमेंट घरी यायला पाहिजे बस. तर आता आलो इथे, रिसिप्ट दिली, पण 7 ते 9 दिवसांनी कलेक्ट करायला यायला लागेल. म्हणजे अजून एक एरी होईल. कारण मला वाटलेलं की शिप होईल घरी, पण आता ते बोलतायत नाही. तर मग तर कसं आहे भावांनो, थोडक्यात तुम्हाला सांगतो, एवढा वेळ नसता लागला. पण एवढा वेळ का लागला तर तिथे जे सर्व्हिस सेंटरवाले पोरं होते ना, 3 जण होते, 2 मुलं 1 मुलगी. त्यांना काहीच नाही माहीत, म्हणजे कसं सबमिट करायचं, काय करायचं काहीच नाही माहीत. त्यांनी त्यांच्या एका सरांना व्हिडिओ कॉल केला आणि नंतर मला ऍक्च्युली कळलं की ते सर मागे होते, मागच्या त्यांच्या खोलीत होते. तर नंतर आतून एक मॅम आल्या आणि त्यांनी बघितलं. आता ते बोलतायत सिरियल नंबर हे ते, पण शेवटी आपण स्ट्रॉंग होत ना, आपलं सगळं बरोबरच होतं. तर आता अप्रूव्ह झालंय ते, फायनली येईल आता. पण 7 ते 9 दिवस बोललेत ते, त्यामुळे 7 ते 9 दिवस येईल आता. पण तेवढा दिवस म्हणजे ऍटलिस्ट PC अजून चालणार नाही, तो विषय फक्त. बघू आता. हे काहीतरी रामेन अँड फो. काय हे? व्हिएतनामी रामेन्स आहे. आणि हे तर गाईज अपडेट देतो की रामेन अँड फो मध्ये खायला गेलेलो, कारण अक्षू बोलला की इथे भारी भेटतं.
आणि मी माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सच्या फ्रेंड्सच्या स्टोरीजमध्ये पण बोललेलो, बघितलेलं. माझा असा रिव्ह्यू आहे की एस्थेटिक के 14 असतात त्यांच्यासाठी भारी आहे, कारण दिसायला भारी दिसतं ते. पण चव आमच्या इथल्या विनोद चायनीच्या सूपची जाम भारी वाटते, पहिली गोष्ट. आणि बरोबर नव्हतं. आणि अजून एक म्हणजे आमच्या इथं अलिबागला जिराळच्या पुढे थोडं धोकोड आहे, तिथं सेनाचा चायनीज आहे, त्याचा सूप तर अजून भारी लागतो. त्याच्यामध्ये टाइमपास टाकला थोडासा की एक नंबर, ते बेस्ट होतं. इथे पुढे महाराष्ट्र लंच होम आहे, आय थिंक इथे जायला पाहिजे नेक्स्ट टाइम. महाराष्ट्र लंच होम मध्ये असं गेलेलं बरं पडतं. त्यापेक्षा ना थोडे पुढे एक भारी आहे, तिथे अनलिमिटेड फूड भेटतं. 500 मध्ये चिकन. हा, मग मला नाही खायचं. नाही नाही, अनलिमिटेड नाही खायचं. चव नसते चांगली. बार्बेक्यूची पण अगोदर चांगली असायची, आता नसते. मग तिथे एक, तो मला नाव नाही आठवत आहे. नको, महाराष्ट्र लंच होम. महाराष्ट्र लंच हो. आता मेहत्रे का मेहतर भेळ करून आहे कामोठ्याला, तिथं चाललोय. तिथं याला आता माझी चॉईसची चव याला टेस्ट करायला लावतो. मग ज्यांनी खाल्लंय त्यांनी कमेंट करा एकदा एक खाल्लंय म्हणून. मला ऍक्च्युली धीरा घेऊन गेलेला फर्स्ट टाइम, धीरांनी सांगितलेलं एक नंबर लागते भेट. डे 2, वेलकम टू डे 2. काल मी घरी आलो आणि झोपलो किती माहिती आहे का, 8-7:30ला जवळपास झोपलो मी, आणि उठलो सकाळी 3:30-4ला. तेव्हापासून मग परत झोप आली थोडीशी, 15 मिनिटं वगैरे झोपलो. पण त्यानंतर उठलो, चाललो, थोडंसं प्लॅनिंग केलं यूट्यूबचं. ऑल्दो त्याच्यातून काही रिझल्ट ओरिएंटेड गोष्टी नाही झाल्या, बट स्टील काहीतरी केलं. आता काय करतोय, सर्वात पहिले तर तुम्हाला दाखवतो की काल जे आपण ब्लिंकिटवरून ऑर्डर केलं त्याच्यामध्ये काय काय आलंय बघा. हे चिकन प्री कट चिकन आहे, हे 2 घेतले. आणि ह्याच्यात चिकन थाय बोनलेस आहे. चिकन हे बाकीचं आपलं सुकी मच्छी तर नेहमी फ्रीजमध्ये असतेच. चिकन थाय बोनलेस कारण मला त्याची टेस्ट म्हणजे बेटर वाटते ॲज कम्पेअर्ड टू चिकन ब्रेस्ट बोनलेस. पण चिकन थाय बोनलेस इथे लोकल मार्केटमध्ये इझिली मिळत नाही, कारण तेवढं क्वांटिटीमध्ये सेल होत असेल तर ते देतात, आणि चिकन ब्रेस्टपेक्षा महाग मिळतं इकडे. ठीक आहे, त्याचं कारण मी सांगतो टेस्ट का चांगली लागते. कारण त्याच्यामध्ये फॅट आहे ॲज कम्पेअर्ड टू चिकन ब्रेस्ट, आणि फॅट असल्यामुळे ते फ्लेवर्स ना म्हणजे ते शिजायला वेळ लागतो. ठीक आहे, तुम्ही तेवढा वेळ सुद्धा शिजू शकता, थोडं 1-2 एक्स्ट्रा मिनिट. पण ते 1-2 एक्स्ट्रा मिनिटमध्ये अजून दुसरी गोष्ट काय आहे की त्याची कॅपॅसिटी जास्त आहे, हीट जास्त वेळ सहन करायची, आणि त्यामुळे ते फ्लेवर सगळे जास्त वेळ शिजत राहतात. हा माझा एक्सप्लेनेशन आहे. यश म्हात्रे, शेफ यश म्हात्रेचा, किंवा फूड सायंटिस्ट यश म्हात्रेचा. पण हे ते रिझन आहे. दुसरं प्री कट मी घेतलं कारण त्याच्यामध्ये मिक्स आहे सगळं, लेग पीस वगैरे, तर थोडं आपण एक्सपेरिमेंट करून बघूया, कारण डायटिंग थोडं फन करायची गरज आहे. अजून एक गोष्ट घेतली मी, टेम्पे करून आहे, ते सॉयचं प्रोडक्ट आहे बेसिकली, तर ते सुद्धा मी घेतलं. बोललो बघूया ट्राय करू, बट आय डोंट रिली लाईक सॉय, त्यामुळे सोया चंक्स मी घेत सुद्धा नाही. आणि सोया चंक्स मी जास्त रेकमेंड सुद्धा करत नाही, कारण बरेचसे रिसेंट रिसर्चेस आहेत ज्यामध्ये मेनसाठी ते थोडं प्रॉब्लेमॅटिक दाखवलंय. जसं की त्यामध्ये ना आयसोफ्लेवॉन्स इश्यू एक आहे, दुसरं आहे की थोडं टेस्टोस्टेरोनवर ॲक्च्युअली अफेक्ट होतं. सो सी इट्स नॉट एंटायरली कन्क्लुसिव्ह, बट इनफ की ज्यामुळे मला तो इंटरेस्ट आलाय दुसरे प्रोडक्ट्स एक्सप्लोर करायचा. सो मी युजली डेअरी प्रोडक्ट्स किंवा मग तोफू यूज करतो. नाव तोफू इज ऑल्सो सॉय बाय प्रोडक्ट, पण तोफू इज मेड फ्रॉम फर्मेंटेड सोय मिल्क. जरी आपण तो टेस्टोस्टेरोनचा कंपोनेंट काढला तरी सुद्धा सोया चंक्स डायजेस्ट करायला डिफिकल्ट असतात, कारण त्याच्यामध्ये इट्स अ व्हेजिटेरियन, इट्स अ व्हीगन प्रोडक्ट, सो त्याच्यामध्ये खूप जास्त फायबर आहे. नाव तोफू ऑन दी अदर हँड इज इझियर टू डायजेस्ट, कारण त्याच्यामध्ये तेवढं फायबर वगैरे नाही आहे, प्लस इट्स अ फर्मेंटेड प्रोडक्ट. सो फर्मेंटेड गोष्टी युजली गुड बॅक्टेरिया असतो. ठीक आहे, नाव कमिंग बॅक टू व्हॉट इज द प्लॅन फॉर टुडे. मी डिसाईड केलंय की रॅदर दॅन सीइंग थिंग्स की आज आपण हे करणार आहोत, लेट्स डू दिस, आणि मी तुम्हाला दाखवतो ते करताना, रॅदर दॅन बोलणं, बिकॉज आय गेस दॅट्स द पॉईंट ऑफ व्लॉगिंग. सो 2 दिवसाचं हे कॉम्बिनेशन होऊन जाईल. आत्ताच व्लॉग नंबर 20 एक्सपोर्टला लावला, पण सध्या काय 11च वाजलेत, पण मला जाम भूक लागले, म्हणून अंडी तर उकडलीत मी, पण ते आत्ता लगेच खायची इच्छा नाही अंडी, त्यामुळे ती नंतर घेऊया. चहा ठेवलाय मी, चहा पिनच, पण काहीतरी खायचंय. तर मग मी काय विचार केला, काल जे नवीन टेम्पे आणलेत ते खाऊया ना. हे बघा, आता यात काय लिहिलंय, थिन स्लायसेस आहेत पनीर टाईप, आणि ते
पॅनवर 90 सेकंड्स ईच साईड फ्राय करायचे. बस तेवढंच. बघूया ट्राय करून. पूर्ण पॅकेजच करतो. बघ किती कॅलरीज आहेत. 100 ग्राममध्ये 174 कॅलरीज आणि 19.8 ग्राम प्रोटीन. हा म्हणजे पूर्ण खाऊ शकतो. किती 225 to 250 कॅलरीज होऊन जातील. फेअर. आणि प्रोटीन येईल अराउंड 29-30 ग्राम. ठीक आहे, सॉर्टेड आहे. बघूया, तुम्हाला टेस्टचा रिव्ह्यू देतो शिजून झाल्यावर. हे बघा, हे असा पॅकेट होता. याच्यामध्ये ऑलरेडी थोडा ऑइल दिसतोय. हे मॅरिनेटेड किंवा असं कीमा पनीर सारखं वाटतं. ओके, लेट्स ट्राय. हे बघा, लेट्स ट्राय. एक तुकडा घेतो. आंबट लागतं थोडं. आता केलंय आणि नासाडी नको म्हणून खातोय. एक्सपायरी डेट वगैरे सगळं बघितलंय, सगळं बरोबर आहे. पण हे लिटरली असं वाटतंय की एक्सपायरी डेटच्या पुढे गेलंय. नाही का, असं खाल्ल्यावर अशी चव येते. अजून एक चान्स देतो. प्लीज प्लीज नका खाऊ. अजिबात बरोबर चव नाही. अजिबात नाही. बळजबरी संपवणार आहे मी. अजिबात बरोबर नाही. ओके, रेडी फॉर द जिम विथ द न्यू टी शर्ट. ड्रॅगन बॉल झी सो आज टी शर्ट घातलाय. बघूया की आज कुठला वर्कआउट करायचा. जर चिकू असेल आणि तो बॅक वगैरे मारत असेल तर मग बॅक वर्कआउट करूया. जर तो नसेल किंवा तो दुसरा काहीतरी मारत असेल तर मग लेग्स. लेट्स सी.